देशपांडे आणि माझ्या नाट्यछटेचे नाव आहे टचवूड. बरेच दिवस झाले मी काही प्रश्नांची उत्तरं शोधतोय, पण नो सक्सेस. काय म्हणालात? कोणते प्रश्न? सांगतो, पण हा, तुम्हाला जर काय प्रश्नांची उत्तरं माहिती असतील तर नक्की द्या. काय झालं, मी आणि आई बाहेर निघालो होतो. तेवढ्यात या शेजारच्या काकूंनी टोकलं आणि विचार, हे चालला एवढ्या लगबगीनं? मग आमची आई, काय म्हणतीयस, आता आपलं बँकेचं काम काही होत नाही? अरे बापरे. पण तुम्हाला सांगतो काय, आम्ही आमच्या SBI बँकेचं काम करून चक्क 15व्या मिनिटाला परत सुद्धा आलो होतो. पण मग निघताना आई एवढी का बरं वैतागली असेल? ते सोडा, आता परवाचंच बघा ना, माझा नाटकात पहिला नंबर आला म्हणून मला मस्त ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळालं. मी इतका खुश झालो होतो ना की कधी एकदा घरी जाऊन ते सगळ्यांना दाखवतो असं झालं होतं. घरी गेल्या गेल्या आजी दारातच उभी होती. काय आजी, सोफ्यावरती बसू, तू आधी माझी दृष्ट काढणार आहेस, पण मला माझी झालं. मी काय म्हणायच्या आत तिने तिचे ते 2 हात घेऊन असं काहीतरी पुटपुटत माझी दृष्ट काढायला लागली. मग तेव्हा मी आजीला विचारलं, आजी, दृष्ट म्हणजे नक्की काय? तू दरवेळेस असं का करतेस? काय म्हणतेस? ते मला काय करायचंय? मी त्याच्यात पडू नको आणि गपगुमान दृष्ट काढून घेऊ? बरं, सांगतो काय तुम्हाला, पशु पक्ष्यांना पण सोडत नाही ती लोक. आता हेच बघा ना, मी आणि मावशी सुपर मार्केटमध्ये निघालो होतो. तेवढ्यात एक काळं मांजर आडवं गेलं. काय ग मावशी, अशी अचानक का थांबलीस? काय म्हणतीयस, आता आपल्याला 5 पावलं मागे चालायला लागेल, नाहीतर काय, काळं मांजर आडवं गेलंय, नाहीतर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळणार नाहीत. आता मिळतील का सगळ्या गोष्टी? तू चल. पण सुपर मार्केटमध्ये आम्हाला तर चक्क 3 गोष्टींवरती 3 गोष्टी फ्री मिळाल्या, म्हणून मी तर म्हणतो दरवेळेसच काळी मांजर आडवी जायला पाहिजे. हे झालं मांजरीचं. तसंच त्या कावळ्याचं. काय तर म्हणे, टेरेस मध्ये कावळा काव काव करतोय म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहे. कुछ भी का? आणि हा, मे महिन्याच्या सुट्टीत ना आम्ही सगळे आत्याकडे राहायला गेलो होतो. आम्ही घरात जाणार तेवढ्यात त्या वाघ पाहिल्यासारखी ओरडली. तेव्हा मी आत्याला विचारलं, आत्या, काय ग एवढी जोरात का ओरडलीस? घाबरलो ना मी. काय म्हणतीयस, बाबांची चप्पल उलटी पडलीये, ती त्यांना सरळ करायला सांगू, नाहीतर काय तुमच्या दोघांमध्ये भांडण होईल? खरं सांगू का, मी बाबांना चप्पल सरळ करायला सांगितलंच नाही, कारण की मला मस्त बाबांचं आणि आत्याचं भांडण एन्जॉय करायचं होतं. पण कसलं काय, तो दिवस तर सोडच, पुढचे 3 दिवस त्या भांडले नाही. उलट पुढच्या दिवशी तर ते रीलवर रील करत सुटले होते आणि जाताना तर एकमेकांना मस्त गिफ्ट देऊन हसत हसत बाय बाय केलं. बस, या क्षणी माझी खात्री पटली की हे मोठे लोक जे बोलतात ना त्यात काही तथ्य नसतं, आणि असेल तरी ते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय मी. आई, उशीर झालाय. हो, आलो. काय, नाट्यछटा स्पर्धेला जाताना दही खाऊ म्हणजे माझा पहिला नंबर येईल? बरोबर, आलो. आता मी नाट्यछटा स्पर्धेला जातो, दही खाऊन म्हणजे माझा पहिला नंबर येईल. टचवूड. आई, आता मी टचवूड का म्हणालो? ते तुला नाही कळणार. चला चला, निघतो मी, आज उशीर झालाय. धन्यवाद.